6 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभाग यांच्याकडून आदिवासी विकास विभाग पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करता एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। एकूण 2421 पदांकरिता ही जाहिरात आहे। यामध्ये आपण बघू शकतो की प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक या तीनही पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। एकूण परिपत्रक काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, शाळा मित्र एज्युकेशन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। चला तर मग आपण या परिपत्रकाचं वाचन करून समजून घेऊया। बघा, 6 ऑगस्ट 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघू शकतो की आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधीनस्थ असलेले वर्ग 3 संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी हे अप्पर आयुक्त आहेत। आदिवासी विकास विभाग नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळेतील पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त असलेली प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे शिक्षण सेवक या संवर्गातील पदे पवित्र पोर्टलद्वारे 100% भरण्याकरता खालील नमूद केलेल्या पदापैकी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले येत आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला बघू शकतो की पवित्र पोर्टलद्वारे आदिवासी विकास विभागाची शिक्षक भरती होणार आहे। यामध्ये पेसा आणि नॉन पेसा या दोनही क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक हे तीनही शिक्षक पदे या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघूया पेसा आणि नॉन पेसा म्हणजे काय। तर आदिवासी क्षेत्र ज्या ठिकाणी आदिवासी बहुल भाग आहे त्या ठिकाणी पेसा हे क्षेत्र असतं। तर पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी जे उमेदवार असतील त्यांनाच त्या ठिकाणी संधी असणार आहे आणि नॉन पेसा या ठिकाणी इतर उमेदवारांना संधी असणार आहे। तर बघूया आपण आता एकूण विभागनिहाय जागा कशा आहेत। पहिली आहेत बघा, प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम। मराठी माध्यमाच्या पेसा या क्षेत्रातील जागा बघू शकतो आपण आणि त्याची शैक्षणिक अर्हता आहे HSC DED आणि सर्व विषय अध्यापनाचे विषय सर्व। तर नाशिक ATC मध्ये या जागा आहेत 141, ठाणे ATCत आहे 124, अमरावती ATC मध्ये आहे 81, नागपूर ATC मध्ये आहेत 90 जागा। अशा पद्धतीने एकूण 436 जागासाठी ही भरती होणार आहे। त्यानंतर आहे बघा प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम। आता हे आहेत नॉन पेसा। तर नॉन पेसासाठी आपण बघू शकतो की एकूण जागा आहेत 404, ठाणे ATCसाठी या जागा आहेत 184, अमरावतीसाठी 109, नागपूरसाठी 171 आणि एकूण जागा आहेत 862। 862 जागांसाठी ही नॉन पेसासाठी भरती आहे। या भरतीसाठी इतर संवर्गातील उमेदवार याला अर्ज करू शकतील। त्यानंतर आहे प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम। इंग्रजी माध्यमाच्या ज्या आश्रमशाळा आहेत तर या आश्रमशाळेमध्ये ही भरती होणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की पेसा क्षेत्रातील ही भरती आहे। तर 22 जागा या नाशिक ATC मध्ये आहे, ठाणे ATC मध्ये 9 जागा आहेत, अमरावती ATC मध्ये 10 जागा आहेत, नागपूर ATC मध्ये 14 जागा आहेत आणि एकूण 67 जागा आहेत। त्यानंतर आपण बघू शकतो की प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाकरिता नॉन पेसा। आता नॉन पेसाकरिता 33 जागा या नाशिक ATC मध्ये आहे, ठाणे ATC मध्ये 21 आहेत, अमरावतीमध्ये 58 आहे, नागपूरमध्ये 61 आहे आणि एकूण 161 जागा या इंग्रजी माध्यमाकरिता आहे। त्यानंतर आपण बघू शकतो की माध्यमिक शिक्षक पदाकरिता कोणकोणत्या जागा आहेत व किती जागा आहेत। तर माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाकरिता पेसा क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो त्याला शैक्षणिक अर्हता आहे बघा BA BEd, BSc BEd अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हता आहे आणि मराठी व इतर विषय। तर विषय कोणकोणते आहेत बघू शकतो आपण, मराठी व इतर, त्यानंतर गणित, विज्ञान आणि इंग्रजी याकरिता या पदांकरिता ही पदभरती आहे। नाशिकमध्ये आहेत याच्या 11 जागा, ठाणेमध्ये 54 जागा आहेत, अमरावतीमध्ये 35 आहेत, नागपूरमध्ये 38 आणि एकूण जागा आहेत 138। त्यानंतर बघू शकतो आपण माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम। तर या जागा नॉन पेसासाठी आहेत। तर आपण शैक्षणिक अर्हता जशी बघितली वरती त्याच पद्धतीने शैक्षणिक अर्हता आहे, विषय देखील त्याचप्रमाणे आहे आणि नाशिक ATC मध्ये या जागा आहेत 107, ठाणेमध्ये आहेत 97, अमरावतीमध्ये आहे 86 आणि नागपूरमध्ये आहेत 70। अशा 352 जागांसाठी ही भरती आहे। त्यानंतर माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाकरता या जागा आहेत
तर आपण बघू शकतो पेसा क्षेत्रामध्ये शैक्षणिक अर्हता BA BEd BSc BEd याप्रमाणे व विषय देखील आपण बघितलेले आहे, मराठी व इतर, गणित, विज्ञान, इंग्रजी. जागा आहेत नाशिक ATC मध्ये 3, ठाणे ATC मध्ये 2, अमरावती व नागपूरमध्ये या जागा 0 आहेत. त्यानंतर आपण पुढच्या पदाकडे जाऊया. माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नॉन पेसा. नॉन पेसासाठी बघा नाशिक ATC मध्ये आहे 7, ठाणे ATC मध्ये आहे 6, अमरावतीमध्ये आहे 9 आणि नागपूरमध्ये आहे 0 जागा. एकूण जागा या 22 आहेत. तर उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी आपण बघू शकतो पेसा क्षेत्रामध्ये MA BEd MSc BEd अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता आहेत आणि विषय स्पेशलायझेशन आपण बघू शकतो मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा प्रकारच्या विषयाचं स्पेशलायझेशन आहे. आणि एकूण जागा असणारे नाशिक ATC मध्ये 88, 64 जागा या ठाणे ATC मध्ये आहे, अमरावती ATC मध्ये 50 जागा आणि नागपूर ATC मध्ये 49 जागा अशा 251 जागा आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की उच्च माध्यमिक नॉन पेसासाठी या जागा आपण बघणार आहोत. तर उच्च माध्यमिक या पदासाठी नॉन पेसामध्ये आपण जागा बघू शकतो MA BEd MSc BEd ज्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व विषय आहे वरीलप्रमाणेच आहे. आता आपण जागा बघूया. नाशिक ATC मध्ये या जागा असणार आहे 10, ठाणे ATC मध्ये 52 जागा आहे, अमरावती ATC मध्ये 30 आहेत आणि नागपूर ATC मध्ये 21 जागा आहेत. अशा 106 जागा या आहेत. आणि एकूण जागा या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर या ATCच्या जर आपण बघितल्या तर नाशिक ATC मध्ये 826 आहे, ठाणे ATC मध्ये 613 आहेत, अमरावती ATC मध्ये 468 जागा आहेत आणि नागपूर ATC मध्ये 514 जागा आहेत. आणि टोटल या जागा जर आपण बघितल्या तर या संपूर्ण जागा आहेत 2421 जागा आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि आता या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनाचं देखील आपण वाचन करून घेऊया. वरील जागा ह्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, EWS, SC BC, अराखीव यानुसार समांतर व सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा 6/8 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 असा कालावधी देण्यात आला आहे. बघा आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम नोंदवण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे 6/8/2026 ते 11/8/2026. आदिवासी विकास विभागातील अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक या संवर्गाची सविस्तर जाहिरात आपल्याला आदिवासी विकास विभागाचं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरती संदर्भात आपल्याला अपडेट हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.